छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अजिंठा अनाड रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका 52 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नेमके काय घडले पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा अनाड मार्गावर मंगळवारी सकाळी दुर्दैवी अपघात घडला. शेतातील कामाची पाहणी करण्यासाठी पतीसोबत दुचाकीवरून जात असताना सुनंदा राजेश ठाकरे वय 52 रा अजिंठा यांचा अपघाती मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार अजिंठा अनाड रस्त्यावरील उतारावर दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन घसरले. या अपघातात सुनंदा ठाकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने अजिंठा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे अजिंठा परिसरात हळहळ व्यक्त होत असून संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अजिंठा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अजिंठा अनाड रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्याने या मार्गावर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. एसटी न्यूज प्रतिनिधी श्याम ठाकूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड.